अहो गुड मॉर्निंग काय म्हणताय? गुड इव्हिनिंग म्हणा. एवढा लखलखाट दिसला ना आणि आमचे सगळे हास्य क्लबचे मेंबर दिसले ना म्हणून वाटलं सकाळच आहे की काय. हो का? पण आहे तरी काय इथे आज? आज ना आमचा 10वा वर्धापन दिन आहे. हो माहित आहे मला. माहित आहे आम्हालाही, पण तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही. माझं नाव आवळाबाई. मला सगळे ओळखतात. फेमस आहे मी गार्डन मध्ये. हो का? आणि तुमच्या आहोंचं नाव काय? आमचे आहो आहेत अर्धवटराव. हो, ते अर्धवट बोलतात, अर्धवट ऐकतात, म्हणून आम्ही त्यांना अर्धवटराव म्हणतो. हो का? पण आज गेलेत तरी कुठे? अहो ते आज गेले कुंदन गार्डन मध्ये. का? तिथे का गेलेत? हो आज तिकडे मोठा खाण्याचा कार्यक्रम आहे ना. कसला कार्यक्रम आहे? खाण्याचा. काय म्हणता काय? हो. खाणं इथे पण आहे ना सर? खाणं इथे आहे ना? मग तिकडे का पाठवलं त्यांना? पण इथे की नाही 4-5 जणांचं एकटे खातात. अगो बाई, मला लाज वाटते. लाज वाटते. नाही, पण गार्डन मध्ये एवढे कार्यक्रम होतात वाढदिवसाचे, मी तर कधी त्यांना डबल खाताना बघितलं नाही. अहो कसं बघाल, आमच्या मालू सरांचं लक्ष असतं ना. मग खाऊ शकत नाही. ते मला माहितीच नव्हतं. ते कळेल तुम्हाला. तुम्ही नवे आहात ना. होय खरंच मी माहिती नाहीये तुम्हाला. पण आवडाबाई, बोला. बोलतच बसणार की सगळ्यांचं स्वागतही करणार? सगळ्यांचं स्वागत मी केलेलं आहे. गेले तरी काय झालं, घरीच गेलेत ना. मी आज सांगणार होते की सगळी गाणी कशी सुरात व्हायला हवी. का सुरात का? राहुलजी रानडे होते ना. पण ते गेले ना, पण आमची गाणी सगळी सुरात झालीच की. वा, ते तर सगळे लोक बघतीलच आता. पण काय हो, गार्डन मध्ये काय टॅलेंट भरलंय तेही सांगा. आमच्या गार्डन मध्ये नाट्य आहे, नकला आहेत, सगळं काही आहे बरं का. होय का? टॅलेंट आहे. नाही, ते कुठून भरलेलं टॅलेंट आता कळेलच आम्हाला. आम्ही व्यायाम करतो, प्राणायाम करतो आणि हास्य सुद्धा करतो. अहो अशा हसता काय आहो? मग काय आम्ही रडायला येतो का हास्य क्लबला मध्ये? आम्ही हसायलाच येतो. आणि तुम्हाला माहिती आहे का? काय? आमचे ठाकूर सर आहेत ना, ते रोज हसरे बोलतात. काय म्हणता? न घेता. आज ऐकवतील का ते आपल्याला हसरे बोल? मी त्यांना विनंती करणार आहे, सर तुम्ही हसरे बोल म्हणू शकता का? म्हणता का सर? हो. सर म्हणा, कृपया म्हणा. ऐका. आनंदवनात बागडत आम्ही मोठ्याचे लहान झालो. आश्चर्य नका करा तुम्ही, आज 10 वर्षाचे झालो. वा सर, क्या बात है. बघितलं टॅलेंट, बघितलं का? पण काय हो आवडाबाई, राऊत सर आहेत की नाही, ते आमचे रावण हास्य कसं करतात ते बघा. कुठे राऊत सर आहेत का इथे? दाखवा. वा धन्यवाद सर. किती टॅलेंट भरलेलं आहे ते आमच्याकडे. खरंच खूप टॅलेंट आहे. मला एक शंका विचारायची होती, विचारू का? तुमच्या गार्डनचे सगळे कार्यक्रम शिस्तीत होतात, ते कुणामुळे? अगदी एकदम शिस्तीत. पण कुणामुळे? आमच्याकडे एसीपी कदम आहेत ना. अहो एसीपी काय म्हणता? एसीपी म्हणा. एसीपी पण मी अगं इंग्लिश कच्चं आहे ना माझं. नाही ते कळलं, पण सांगाल की नाही 3 कदम म्हणता सारखे ते कोण? कदम नुसते भरलेलेच आहेत आमच्याकडे. एक आहेत मिशीवाले कदम. हो. ते स्वतःला खडूस म्हणतात, पण ते खडूस नाही आहेत बरं का. ते आहेत स्पष्ट वक्ते. दुसरे आहेत शिस्तीचे कदम आणि तिसरे आहेत डॉक्टर कदम. टूर काय टूर काय लावली आहे? टूर काय? ते सदा आम्हाला टूरवर नेतात
अरे असे वा. आहेत आमचे सगळे कदम. हे मला माहीतच नव्हतं. हो. पण काय हो आवडाबाई, हो. त्या कदमांचं आणि पेरूचं काय झिंगाट आहे ते जरा सांगा. त्याला परमिशन घ्यावी लागते मला. सर आहे का परमिशन? नाही, ज्योतीची परमिशन घ्यावी लागेल. त्या देतीलच, त्या खूप शहाण्या आहेत, त्या लगेच परमिशन देतील. एक कॉलेजचा मुलगा खिडकीत बसलेला असतो. हो का? तिकडून कॉलेज युवती येते आणि म्हणते की मला पेरू हवाय. ती काढायचा प्रयत्न करते पण काही तिला काढता येत नाही. खिडकीतून तो कॉलेज तरुण जातो आणि तिला तो पेरू देतो. दृष्टादृष्ट होते अच्छा. आणि लग्न जमते. अच्छा. असं आहे. आता अंकात तुम्ही ते वाचाल आणि त्याचं उत्तर मला तुम्ही द्याल ना? Yes. नक्की नक्की. येस हो नक्की. हो. पण काय हो आवडाबाई, सारखं तुम्ही म्हणत असता दादा भाऊ, हे आहेत तरी कोण? माझे दादा आलेले आहेत, भाऊ आलेले आहेत. नमस्कार 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 नमस्कार. दादा भाऊंची जोडी लावली आम्हाला व्यायामाची गोडी. नाही, कळलं. फार सुंदर कविता करता. पुरे. नमस्कार भाऊ, नमस्कार. आवडाबाई, हो. एक खाजगीत गोष्ट विचारू का? काय विचारते? तुमच्या गार्डन मध्ये तो आणि ती त्यांच्याबद्दल काय बोलत असतात तो सारखे? आहे, आमच्याकडे लव्ह बर्ड्स पण आहे. कोण? एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना. नाही कळलं, पण ती सांगा ना कोण? ओळखलं कोणी सांगेल? ओळखलं का कोणी? ओळखलं नाही ना? नाही. आमचे संजय जोशी आणि मेघा जोशी. खरंच तुमचं ऑब्झर्वेशन अफाट आहे हो. हेच माझं ऑब्झर्वेशन. अजून काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं तेही सांगा. सांगते ना. आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असतो ना तेव्हा त्या ताईच्या फोटो शिवाय आमचा कार्यक्रम होऊ शकत नाही. कोण आहे ती ताई? ती आहे कांचन ताई. तिच्याशिवाय आमचा फोटो तिच्याशिवाय होतच नाही. बर. आणि गाण्याचं काय? आमच्याकडे सूरसंगम पण आहे. हो का? हो. पण तिथे सुद्धा आमची एक गाणं कोकिळा आहे. बर. कोण आहे ती? ती आहे आमची कल्पना ताई. वा, ती वा. अगदी खूप छान गाते. मग चोच कोण आहे तुमच्यामध्ये सारखी चोच? नया है वह. हे काय नया है वह लावलंय? नया है वह म्हणजे ते आता आले आणि गायला लागले चो 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 चो. अच्छा. हो. कळलं. संगीताची चोच. कळलं. ऐकायलाच तुम्ही त्यांचं गाणं. खूप छान गातात हो. पण काय हो आवडाबाई, हो. तुम्ही सारखं मला हे डिक्लेरेशन करायचंय, ही अनाउन्समेंट करायचे, ते काय भानगड आहे ते तरी सांगा. सांगते. आत्ताच राहुल रांगडे गेले ना. हा. तर त्यांचा उद्या 8 वाजता त्याने संगीतबद्ध केलेला गाण्याचा कार्यक्रम उद्या बालगंधर्वला 8 वाजता आहे. सगळ्यांनी यायचं आहे. कार्यक्रम फुकट आहे. मग आम्ही नक्की येऊ. आणि ही अनाउन्समेंट आहे आमच्या कारवा सरांची. काय म्हणता? पण कोणी जात नाही. आमच्या 78 आणि 80 वर्षाचे कारवा सर रोज जातात. खरंच कौतुक आहे त्यांचं. कौतुकच आहे, प्रश्नच नाही. हो. आमच्याकडे एक ब्रिलियंट लेडी पण आहे. काय म्हणता? ब्रिलियंट लेडी कोण आहे? ती आहे आमची शरद दीदी. 18 वर्षाची आहे. काय म्हणता? खरं. हो. आत्ताच बघितलं नाही का तिचं? हो, खरंच कौतुकच आहे त्यांचं. अतिशय हुशार. कळलं. खूप हुशार आहेत. पण काय हो आवडाबाई, तुम्हाला क्लासला जायचं म्हणताय, या वयात तुम्ही कुठल्या क्लासला जाणार? मी नाही हो. मग कोण जाणार? मग कोण? माझ्या नवऱ्याला पाठवायचे. अगोबाई, हो का? तो कुठला क्लास माहितीये का? कुठला? बायकोचं कौतुक करण्याचा क्लास. तो आणि तो आमच्याकडे आहे बरं का बाणेर मध्ये. कोण घेतं कोण? अहो सांगू का? सांगा ना. अहो आमचे बोरकर सर. हो. काय म्हणता काय? आता मी त्यांना पाठवते. बघू काही जरा बदल झाला तर झाला. इतक्या वर्ष
तसं असेल ना तर मी पण आमच्या श्रीरामना पाठवीन की तिकडे क्लासला. काय म्हणाला श्रीराम? श्रीराम अगो बाई, मला गोरंटीवार सरांचीच आठवण झाली. का का श्रीराम श्रीराम श्रीराम. पुढे म्हणणार की नाही फक्त श्रीराम? स्वय श्री राम प्रभू ऐकती. नाही, पुरे पुरे कळलं, सुंदर गाताय. हो, पण ते गदिमाने गाणं ना आमच्या गौरंटीवार सरांसाठीच केलेलं आहे. बर 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 कळलं कळलं. अहो गप्पा मारत काय बसलोय तिकडे पॅगोडामध्ये मांगलेबाईंचे प्राणायामाचे क्लास आहेत. जायचं नाही का क्लासला? चला 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 लवकर चला. निघते निघते मी. चला चला. निघते. हो हो, नमस्कार. पुन्हा एकदा माझा कार्यक्रम जर आवडला असेल ना तर माझा नंबर लिहून घ्या. 9987513771. चला चला, येते मी. चला 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 चला. वा अलकाताई, खूपच छान. आनंद वन मध्ये किती गोणी कलाकार आहेत याचा सगळ्यांचा आवाखडा त्यांनी